कुंभ राशी खुशखबर, दसऱ्यापर्यंत मिळणार एक आनंदाची बातमी। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ज्योतिष केंद्रात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या नशिबात येणाऱ्या अद्भुत बदलांबद्दल। मित्रांनो, नवरात्र सुरू होण्यापूर्वीच आकाशात असे योग तयार होत आहेत की ज्यामुळे कुंभ राशीचा जीवन नवीन दिशेने बदलणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यदेवाची स्थिती आता सूर्य सिंह राशीत प्रवेश करून बसले आहेत आणि त्यांचा हा प्रवास कुंभ राशींच्या सप्तम भावावर थेट परिणाम करणार आहे। सप्तम भाव म्हणजे आपले संबंध, भागीदारी, विवाह तसेच सामाजिक व्यवहार। सूर्यदेव इथे प्रकाश टाकणार आहेत, म्हणजेच अनेक गोष्टी उघडकीस येणार आहेत। काही सत्याची आजवर लपलेली होती ती आता स्पष्ट होतील। कुंभ राशीचे लोक या काळात स्वतःचे व्यक्तिमत्व नव्याने घडवतील। आत्मविश्वास वाढेल, पण त्याच वेळी कधीकधी अहंकाराची छटा दिसू शकते। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्यदेव जेव्हा सप्तम भावात येतात तेव्हा ते आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतात। आपण खरं कोण आहोत, आपली खरी ताकद काय आहे आणि आपण खरे मित्र कोण आहोत हे कळायला सुरुवात होते। आता प्रश्न पडतो, या स्थितीचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होईल? तर मित्रांनो, व्यावसायिक भागीदारीत काही नवे प्रस्ताव तुमच्यासमोर येतील। काही लोकांना अचानक सरकारी क्षेत्राशी संबंधित संधी मिळू शकते। नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून ओळख मिळेल, पण जबाबदारीही वाढेल। घरगुती आयुष्य थोडी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, पण लक्षात ठेवा, हे सर्व परिवर्तन घडते तुमच्या उन्नतीसाठीच। मित्रांनो, हे ऐकून जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश उपयुक्त आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम, जय भवानी लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा, कारण तुमचं प्रत्येक कमेंटमुळे आपल्याला शनिदेवाची आणि भवानी मातेची कृपा अधिक मिळते। तर मित्रांनो, नवरात्रपूर्वी सूर्यदेव बदल घडवत आहेत, त्यामुळे त्यांचा परिणाम तुम्हाला आता जाणवायला सुरू होईल। अजून बरेच मोठे बदल तुमच्या वाट्याला येणार आहेत। पुढे आपण पाहू शनिदेव, गुरु आणि राहू केतूच्या हालचालीमुळे कुंभ राशींचे जीवन कसे वळण घेईल आणि सरकारी नोकरी, विवाह, आर्थिक स्थैर्य याबाबत कोणते शुभ संकेत दिसत आहेत। मित्रांनो, आता बोलूया त्या ग्रहाबद्दल जे सध्या कुंभ राशींचे भविष्य ठरवत आहे। शनिदेव, गुरु आणि राहू केतू सर्वात अधिक पाहूया। शनिदेवांबाबत मित्रांनो, कुंभ राशीचे स्वामी म्हणजे शनिदेव आणि आता ते तुमच्या राशीतच संचार करत आहेत। ही वेळ म्हणजे 7.5चा मधला टप्पा। खूप लोक घाबरतात, पण लक्षात ठेवा, शनिदेव कधीही अन्याय करत नाहीत, ते फक्त आपल्या कष्टाचे महत्त्व शिकवतात। या काळात कुंभ राशीच्या लोकांनी जेवढं प्रामाणिकपणे मेहनत केली तेवढा मोठा फायदा शनिदेव परत घेतात। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना शनिदेवाची ही जात खूप उपयोगी पडणार आहे। शिस्त, धैर्य आणि जिद्द याबाबत प्रचंड वाढ होईल। आता पाहूया गुरुग्रहाचे परिणाम। सध्या गुरु मेष राशीत भ्रमण करत आहे आणि त्यामुळे कुंभ राशीच्या 3ऱ्या भावावर त्याचा दृष्टियोग आहे। हा भाव म्हणजे पराक्रम, संवाद, कौशल्य आणि भावंडांची मदत। गुरुची कृपा असल्यामुळे कुंभ राशीला परीक्षांबाबत, मुलाखतीमध्ये आणि बोलण्यात यश मिळणार आहे। नवीन संधी, सरकारी प्रकल्पांमध्ये सहभाग आणि उच्च शिक्षणाशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे। आता बोलूया राहू केतूबद्दल। सध्या राहू मीन राशीत आणि केतू कन्या राशीत आहे। त्याचा प्रभाव कुंभ राशींच्या 2ऱ्या आणि 8व्या भावावर पडत आहे। 2रा भाव म्हणजे धनवाणी आणि कुटुंब, तर 8वा भाव म्हणजे गुप्त लाभ आणि अचानक घडामोडी। त्यामुळे या काळात आर्थिक क्षेत्रात अचानक लाभ होण्याचे संकेत आहेत। काहीच अडलेले पैसे परत येतील, तर काहींना अनपेक्षित ठिकाणाहून धनप्राप्ती होईल, पण लक्षात ठेवा, वाणीवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचे आहे। बोलण्यात जर कडवटपणा आला तर नातेसंबंध तुटू शकतात। मित्रांनो, एकंदरीत पाहता शनिदेव तुमच्या मेहनत करण्याची ताकद वाढवत आहे। गुरु यशाचे दरवाजे उघडत आहेत आणि राहू केतू अचानक संधी देत आहेत। आता हे सर्व ग्रह एकत्रितपणे कुंभ राशीला सांगतात, तुमचं भाग्य बदलण्याची वेळात आले आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला जर हे विश्लेषण आवडलं असेल तर लगेचच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव, कारण शनिदेवाचं नाव घेतल्याशिवाय कुंभ राशींचे भविष्य पूर्ण होत नाही। पुढे आपण जाणून घेऊ नवरात्रीपूर्वी या ग्रहस्थितीचा तुमच्या विवाह, नोकरी, आर्थिक स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगतीवर नेमका काय परिणाम होणार आहे। तसेच कोणते दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत आणि कोणत्या दिवशी सावधगिरी बाळगायला हवी। मित्रांनो, आता जाणून घेऊया या बदलत्या ग्रहस्थितीचा तुमच्या वैवाहिक जीवनावर, करिअरवर, पैशांवर आणि दैनंदिन आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे। सर्वात आधी विवाहाबद्दल बोलूया। विवाहाच्या
योगावर योग पडतो आहे. ज्याचा विवाह बराच काळ अडकला होता त्याच्यासाठी आता योग्य जोडीदार मिळण्याची संधी आहे. लग्न ठरण्याचे योग खूप प्रबळ झाले आहेत. विवाहितांसाठी ज्यांच्या नात्यात थोडासा तणाव होता त्यांना आता समाधान आणि स्थैर्य मिळणार आहे. पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. मित्रांनो, जर तुम्हाला हे जाणून आनंद झाला असेल कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम आणि आमच्या चॅनलला लाईक करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स आणि तुमच्यासाठी आम्ही आणणार आहोत. आता बोलूया करिअर आणि नोकरींबद्दल. सूर्य म्हणजे मान सन्मान आणि करिअरचा कारक आणि आता सूर्याची स्थिती इतकी प्रबळ आहे की सरकारी नोकरीचे दरवाजे कुंभ राशीसाठी उघडत आहेत. जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना यशाची चव चाखता येईल. ज्यांचं प्रमोशन अडकलेलं आहे त्यांना बढती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. राजकीय क्षेत्रातले लोक तर विशेष लोकप्रिय होतील आणि मानसन्मान वाढेल. विदेशात राहणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ आहे. नवीन नोकरीच्या संधी येतील. विजासारखी कामे अडकलेली होती ती आता सहजपणे पूर्ण होतील. आता बोलूया धनलाभबद्दल. मित्रांनो, लक्ष्मी मातेची कृपा कुंभ राशीवर स्पष्टपणे पडत आहे. अचानक पैसा हातात येईल. अडकलेले पैसे परत मिळतील. जो व्यवसाय करत आहे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा होईल. पण लक्षात ठेवा, हा पैसा उधळू नका. योग्य नियोजन करून खर्च करा आणि थोडा बचतही करा, कारण पैशाची खरी किंमत ती जपली तरच जाणवते. मित्रांनो, या क्षणी लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता, कारण या काळात लक्ष्मी मातेचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता पाहूया कोणते दिवस शुभ आहेत आणि कोणते सावधगिरीचे. 12 सप्टेंबर 2025 हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी सूर्य मघा नक्षत्र सोडून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा बदल तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवेल. पुढील 9 दिवसांपर्यंत म्हणजे नवरात्रीचा काळ तुमच्यासाठी विशेष शुभ आहे. तथापि काही दिवस असे असतील जेव्हा मानसिक तणाव वाढू शकतो. विशेषतः चंद्राच्या अमावस्येच्या काळात तुमचा थोडा अस्थिरपणा जाणवेल. म्हणूनच त्या दिवसात वाट टाळा आणि शांत राहा. मित्रांनो, या सगळ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, भाग्य फक्त तेव्हाच साथ देते जेव्हा आपण मेहनत करतो. म्हणूनच शनिदेवावर विश्वास ठेवा, सूर्यदेवाचे स्मरण करा आणि लक्ष्मी मातेची कृपा सतत मिळवण्यासाठी सदैव सकारात्मक राहा. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.